आदरणीय व्यासपीठावर आसनस्थ सर्व मान्यवर, एलवॉडमधील सन्माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एलवॉड स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस आणि आजचा दुसरा दिवस आहे जवाहर बालभवन तर्फे आयोजित विविध स्पर्धांचा सहशालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ। आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विजेते विद्यार्थी आणि त्या शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। आजचा हा सोहळा केवळ समारंभ नाही, तर तो आहे प्रतिभा आणि परिश्रमाच्या संयोगाने एक तेजोमय अशा प्रकारचं प्रदर्शन। एलवॉड सहशालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभात मी एलवॉड तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या काही दिवसात एलवॉड विभागामध्ये उत्कृष्टतेचा एक महायज्ञ संपन्न झाला आणि या महायज्ञामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये केवळ शारीरिकच नव्हे, बौद्धिकच नव्हे, तर तुमच्या मनोधैर्याची आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा होती। मैदानावर तुमची तुफान ऊर्जा मी पाहिली, कलेमध्ये सृजनशीलता पाहिली। ज्या ठिकाणी रंगहीन निर्जीव अशा कॅनव्हासवर तुमच्या कल्पनांचे इंद्रधनुष्य अवतरले, अभिनयाच्या व्यासपीठावर पाहिली तुमची उत्स्फूर्तता, ज्या ठिकाणी शब्दांना भावनेचा स्पर्श देऊन तुम्ही सजीव प्रतिमा उभी केली, त्या प्रत्येक क्षणाने सिद्ध केले की एलवॉडमधील विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे आणि या सर्वांचा खडतर अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी तुम्ही केलेला आहे, तो पूर्णपणे सिद्ध झालेला आहे। आणि यावरून एक सिद्ध झालं की कुठलीही गोष्ट जर कष्टाने केली तर ती सिद्ध होते। आजचा हा समारंभ तुमच्या कष्टाच्या बीजांना आलेले यशाचं अंकुर आहे। सरावासाठी घेतलेलं तुम्ही अखंड श्रम, ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तुमची वृत्ती, या सगळ्यांचा साक्षीदार म्हणजे आजचा हा समारंभ आहे। आजच्या समारंभामध्ये जे विजेते आहेत ते मंचावर येतील आणि बक्षिसं घेतील, परंतु त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की आजचा विजय, आजचा सन्मान हा तुमचा अंतिम बिंदू नाही, तर ही तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात आहे। ही तुमच्यातील नेतृत्व गुणांना आणि प्रतिभेला लाभलेली एक राजमुद्रा आहे। या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी केवळ बक्षिसं नाही त्यांनी जिंकली, तर त्यांनी जिंकली जीवनमूल्य, संघभावना, वेळेचं व्यवस्थापन, त्याचबरोबर अपयश पचवण्याची कला, सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती, हीच या स्पर्धांची खरी फलश्रुती आहे। आजचा दिवस या कष्टांना आणि मेहनतीला सन्मान करण्याचा आहे, त्यांना सन्मानित करण्याचा आहे। आज आपल्याला विजेत्यांच्या डोळ्यांमध्ये तेज दिसेल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं दिसेल। या विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून, आपल्या शब्दातून, नृत्यातून उत्कृष्टता साध्य केलेली आहे, सिद्ध केलेली आहे। हा त्या सर्वांचा सन्मानाचा क्षण आहे। परंतु ज्यांना बक्षिसे मिळाले नाहीत, या सर्वांसाठी सुद्धा एक संदेश आहे। तुमचा सहभाग हाच तुमचा मोठा विजय आहे, कारण स्पर्धेत उतरण्याचं धाडस केवळ शूरवीरांमध्ये असतं। जरी तुम्ही आज बक्षिसे जिंकलेली नसती, तरी तुम्ही सुद्धा या स्पर्धेत उतरलेले धाडसी अशा प्रकारचे शूरवीर आहात। तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही, कारण आजचं अपयश हे उद्याच्या यशाची पायरी आहे। त्यामुळे ज्यांना बक्षिसे जिंकता आली नाही त्यांनी खचून जाऊ नये, कारण सहभागी होणे हे विजया इतकेच मोठे असते। आज नाही तर उद्या तुम्ही शिखरावर, यशाच्या शिखरावर
नक्कीच जाणार, कारण यश तुमची प्रतीक्षा करत आहे. आजच्या या सर्व बक्षीस समारंभामध्ये सर्व विजेते विद्यार्थी, त्यांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचं मी पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रास्ताविकेचे 2 शब्द त्यांना इथंच विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकरे सर. यानंतर आज आपल्याला लाभलेले जे विशेष अतिथी आहेत, या सर्व अतिथींची ओळख करून देतील स्वाती कोळी मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती छाया पराडके मॅडम, शिक्षण उपनिरीक्षिका, बृहन्मुंबई उत्तर विभाग, यांचं स्वागत करते शाळेचे प्राचार्य गावडे सर. आपल्या प्रेमाचं पुष्पगुच्छ, प्रतीक, शाल आणि श्रीफळ. आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, यांचं स्वागत होत आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत भाटिया हायस्कूलचे प्राचार्य गावडे सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी, ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री, ज्या मराठी, दूरदर्शन, रंगभूमी, चित्रपटसृष्टी या सगळ्यांमध्ये अभिनयाचा ज्यांनी उत्तम असा ठसा उमटविला आहे, अशा हरहुन्नरी अभिनेत्री आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत. श्रीमती विनिता शिंदे मॅडम यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. अनेक विविध अशा प्रकारच्या मराठी मालिका, हिंदी चित्रपट तसेच मराठी चित्रपटामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांचा थोडासा लेखाजोखा आपण घेऊया. आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी ज्या आहेत, त्यांनी अभिनय केलेले चित्रपट डोंबिवली फास्ट, समर एक संघर्ष, 100 करोड, पहिली चोरी, श्रीमंत दामोदर पंत अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या दूरदर्शन मालिका आहेत त्यांच्यामध्येही त्यांचा हातखंड आहे. ब्रह्मांड नायक, कृपा सिंधू, असंभव, 4 दिवस सासूचे, विवाह बंधन, वहिनी साहेब, तसेच हिंदी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केलेला आहे, जसं क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया. त्याचबरोबर मराठी रंगभूमीवरही त्यांचा अभिनय हा उत्तम असतो, जसे देवाचा देवबाई, फकडा, अधांतर, वाडा, चिरेबंदी अशा अनेक अशा प्रकारच्या चित्रपट रंगभूमीमध्ये कार्य करणाऱ्या सिने अभिनेत्री श्रीमती विनिता शिंदे यांचं स्वागत करतील आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत आनंदराव गावडे सर. गावडे सर आपल्या प्रेमाचं प्रतीक, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आजच्या आपल्या विशेष अतिथी श्रीमती विनिता शिंदे यांचं स्वागत करीत आहेत. यानंतर आपल्याला लाभलेले आजचे आणखी विशेष अतिथी आहेत, माननीय डॉक्टर श्री चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, सेकंडरी क्रेडिट सोसायटी. सरांबद्दल सांगायचं म्हणजे खूप मोठा परिचय आहे त्यांचा. खेळामध्ये हरहुन्नरी असणारे सर आधी शिक्षक म्हणून कार्यरत होते, विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. विविध खेळांसाठी त्यांनी प्रशिक्षणाचं देखील कार्य केलेलं आहे. असे हे क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर
चंद्रकांत पाटील आपल्याला आजचे आपले विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख अतिथींचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले विशेष अतिथी माननीय श्री हरीश बांदिरगे, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच माननीय नगरसेवक चांदिवली प्रभाग यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. 2 वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. शिक्षण BCom त्यांचं झालेलं आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये 31 उमेदवारांपैकी 30 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून 3762 इतक्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाकडून उत्तर मध्य जिल्हा सरचिटणीस म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. असे आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्रीयुत हरीश कृष्ण बांदिरगे यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत गावडे सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. शिंदे सर, शिंदे सर, शिंदे सर. आताच आपण आपल्याला लाभलेल्या सर्व प्रमुख अतिथींचा सत्कार आपल्या शाळेचे प्राचार्य गावडे सर यांच्या हस्ते झालेला आहे. आज आपल्याला लाभलेले जे विशेष अतिथी आहेत माननीय डॉक्टर श्री चंद्रकांत पाटील सर, अध्यक्ष सेकंडरी क्रेडिट सोसायटी, आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करीत आहेत. माननीय डॉक्टर श्री चंद्रकांत पाटील सर. नमस्कार. शिक्षक निरीक्षक उत्तर विभाग या वॉर्डमधील 53वे विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित व्यासपीठावरील या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती छाया मॅडम, प्रमुख अतिथी श्रीमती शिंदे मॅडम, त्याचबरोबर चांदिवली नगरसेवक सन्माननीय या शाळेचे विद्यार्थी हरीश सर, त्याचबरोबर या प्रशालेचे मुख्याध्यापक गावडे सर, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मुख्याध्यापक आणि समोर बसलेले सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे असे आमचे सर्व विद्यार्थिनींनो, खरं आता बराच वेळ झालेला आहे आणि ज्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट पाहत आहात तो म्हणजे बक्षीस वितरण. आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बराच वेळ झाला मी पाहतोय की आजच्या काळामध्ये विज्ञान युगात जगत असताना आपल्या सर्वांच्याकडे सर्व गोष्टी या ठिकाणी प्राप्त आहेत, पण प्रत्येकाकडे वेळ नाही आहे, प्रत्येकाला जायची घाई आहे. या आधुनिक काळामध्ये आपण बौद्धिकदृष्ट्या प्रगत होत चाललेलो आहोत, पण पाहिलं तर शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेलो आहोत. आपल्या शरीराकडे वेळ द्यायला कुणाला वेळ नाही आहे, पाहायला वेळ नाही आहे.
खरं पाहता एकमेकाचं कौतुक करायला पण आपण या ठिकाणी थांबायला शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. कारण का या स्टेजवरून प्रत्येकाला बोलावं लागतंय की आपण सर्वांनी थांबलं पाहिजे. ही खरं गोष्ट दुर्दैवी आहे. खरं आपण या जगात जगत असताना आपण पाहतोय की अनेक प्रलोभनं या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एखादा वक्ता 40 मिनिटाच्या वर बोलायला लागला तर प्रत्येकजण माना खाली घालून एक हातामध्ये एक सुंदर आपल्या हातामध्ये इन्स्ट्रुमेंट आलेला आहे आणि त्याचं नाव आहे मोबाईल. ज्या मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळेजण डोकं खाली घालून चॅटिंग वगैरे करत असतो, पाहत असतो, रील पाहतो. घरी गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण एका घरात 4 माणसं राहत असतात आणि 4ही माणसं 4 कोपऱ्यामध्ये बसलेली असतात. कोण चॅटिंगवर असतं, कोण फेसबुकवर असतं, कोण इंस्टाग्रामवर असते आणि आपल्याला स्वतःला एकमेकाशी बोलायला, वादविवाद करायला, चर्चा करायला वेळ नाही आहे. जेवताना पण आपण मोबाईलवर खेळतोय आणि आपण हे पाहत असताना आपण एवढं पाहिलं पाहिजे की आपण ज्या काही चर्चा करत होतो, वादविवाद करत होतो, ज्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलेलो आहोत, जे विज्ञान प्रदर्शन आहे, या विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील आपल्या भारतातला नागरिक घडणार आहे, जो शास्त्रज्ञ बनणार आहे, त्या शास्त्रज्ञांना जागरूक राहण्यासाठी, जिज्ञासा वृत्ती ठेवण्यासाठी आपल्याला कुठेतरी याचा विचार करणं गरजेचं आहे की आपलं ओठावरलं बोलणं कधी बोटावर आलंय हे आपल्याला कळलेलं नाही. आपण पाहतोय मित्रांनो, आमच्या काळामध्ये अनेक मित्र आम्ही जोडत होतो, संध्याकाळी एकत्र येत होतो, चर्चा करत होतो एखाद्या विषयावर. पण आज आपण पाहतोय चर्चा पूर्ण खुंटत चाललेली आहे. एखाद्या विषयावर आपण आपलं मत मांडू शकत नाही आहे. आपण जर पेपर लिहायला गेलो तर वस्तुनिष्ठ प्रश्न फक्त सोडवतोय. जे विस्तारित प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवायला कुठेतरी मागं पडतोय. म्हणजे आपण वाचन कला वगैरे सर्व बिघडत चाललेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी मध्ये पाहतोय की या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला काही ऐकायचं असेल तर ऐकण्याची पण क्षमता आपल्याजवळ ठेवली पाहिजे. जर ऐकलं तरच तुम्ही पुढे जाणार आहात. भविष्यामध्ये यातूनच एखादा विजय भटकर सारखे शास्त्रज्ञ या ठिकाणी बनू शकतात. आणि आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की बौद्धिकदृष्ट्या आपण सक्षम होत चाललेलो आहोत, पण शारीरिकदृष्ट्या पाहत असता भारताचं जर वयोमान पाहिलं तर पूर्वी लोक 104, 105, 110 वर्ष जगत होती. पण आज आपण पाहतोय की आज 30-40 वयाच्या वयोगटामध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं कारण काय आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक शब्द आवडतोय, फास्ट. FAST, फास्ट हा शब्द जास्त आवडतोय. आपण इथून लोकलला जरी गेलो तरी ट्रेन आपण इंडिकेटरवर पाहतो की फास्ट ट्रेन कोणती आहे. आपल्याला घरी लवकर जायचं आहे. इथून बाहेर गेलो तरी टॅक्सीवाल्याला मधून रस्ता कोणता जवळचा आहे का पाहायला सांगतो. म्हणजे आपण एवढे फास्ट झालेलो आहोत की आपलं जे जीवनशैली आहे ती जीवनशैली एवढी फास्ट बनत चाललेली आहे की आपल्याला जे आत्ता जे अन्न खातोय आपण, ते अन्न पण खाण्यामध्ये त्याचं पण नाव बघा फास्ट फूड आलेलं आहे. त्या फास्ट फूडच्या माध्यमातून आपण लवकर फास्ट वर जायला पण सुरुवात केलेली आहे. म्हणजे वयोमान 50-55 असलं की आपण लवकर वर जाण्याची पण सुरुवात केलेली आहे. जे आपल्या जिभेला चांगलं लागतं, जे आपण पाहतोय अजिनोमोटो किंवा सोया सॉस, चिली व्हिनेगर याचा वापर करून जे चायनीज फूड बनवलं जातं आणि ते चायनीज फूड खाण्यामध्ये एवढे आपण दंग झालेलो आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेन की आपण आपलं स्वतःचं शारीरिक सुदृढता या ठिकाणी वाढवावी, निरोगी शरीर या ठिकाणी प्राप्त करावं आणि यातूनच एखादा या ठिकाणी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा. निश्चितच या कराची हायस्कूलने गेली 3 दिवस या ठिकाणी चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. निश्चितच आपल्या सर्वांना या 3 दिवसाचा आनंद घेता आला असेल. या ठिकाणी आम्हाला सर्वांनी मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल या कराची हायस्कूलचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. खूपच प्रेरणादायी आणि मौलिक विचारांचं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना केलेला पुन्हा एकदा आपले धन्यवाद. यानंतर आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी नगरसेवक माननीय श्री हरीश बांदिरगे आपले विचार इथे व्यक्त करतील. भारत माता की. सगळे झोपले असं वाटतं. मुठ्ठी वरती करा. भारत माता की वंदे. मंचावर उपस्थित या विज्ञान प्रदर्शनाला आलेले सर्व सन्माननीय अतिथीगण, त्याचप्रमाणे इथे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांना माझा नमस्कार.
आमचे स्वागतच एवढं चांगलं झालं की असं वाटलं, विद्यार्थ्यांनी एवढं चांगलं स्वागत केलं की पुन्हा ते शाळेचे दिवस आठवले. याच मातीत खेळलेला मी, याच मातीत बागडलेला मी. इथे स्वागत झालं, मनाला खूप बरं वाटलं. विज्ञान प्रदर्शन, आत्मनिर्भर भारत, मेड इन इंडिया, चांगला विषय आहे. पण मी माझ्या विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगेन की आयुष्यात हमेशा तुमचे आचार, तुमचे विचार, कारण संस्कार तर हे शिक्षक देतच असतात, पण तुमची राहणीमान, तुमचं दिसणं हे महत्त्वाचं नसतं. तुमचे विचार आहेत, तुमचे आचार आहेत आणि तुमची वागणूक, तुम्ही देशासाठी, समाजासाठी काय देता यावरती अवलंबून असतं. तुम्ही एकच उदाहरण घ्या, आणि मी हमेशा जिथे ते जातो विद्यार्थ्यांना तेच सांगतो की आपले माजी राष्ट्रपती, त्यांना मिसाईल मॅन म्हणतात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना बघून असं वाटत होतं का आज जे भारत एक्सपोर्ट करायला लागलेला आहे शस्त्रापासून, आज आपण अणुबॉम्ब बनवण्यापासून सर्व काही त्या मिसाईल मॅनमुळे, त्यांना बघून असं वाटत होतं का? त्यामुळे मी एवढंच सांगेन, तुमचे आचार चांगले ठेवा. देशासाठी तुम्ही काही देऊ शकता ते तुम्ही बघा, आणि त्याचप्रमाणे तुमचे आईवडिलांची तुम्ही सेवा करा. आईवडिलांचं ऐकत जावा, शिक्षकांचं ऐकत जावा. बघा, तुम्हाला मी स्वतःचं उदाहरण देईन की तुम्ही नक्कीच आयुष्यात काहीतरी नक्कीच बनाल. आणि पुन्हा मी या शाळेचे एवढे आभार मानेन की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला इथे बोलवलं, एवढा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. धन्यवाद भांद्रिके सर. मी एवढंच सांगू इच्छिते की आमची शाळा दरवर्षी माजी विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रित करीत असते. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा एखादा बक्षीस समारंभ असेल, आमच्याकडे नेहमीच माजी विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि होतच राहील. धन्यवाद. यानंतर आज आपल्याला लाभलेल्या आपल्या विशेष अतिथी विनीता शिंदे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार आमच्या विद्यार्थ्यांना ऐकवावे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर या शाळेचे बस. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आमचं स्वागत इतकं दणक्यात केलं ना तुम्ही लोकांनी, खूप छान वाटलं. नंतर बँड पथक तर अप्रतिम होतं, लेझिम ही छान होता, आणि मला कंट्रोल नाही करता आला की जे आदिवासी नृत्य केलं त्याचं तर मी शूट केलेलं, खूप सुंदर केलं, खूप छान केलं. आणि आता हे जे सायन्सवर जे एक्झिबिशन जे केलं आहे ना, मला काय एक्झिबिशन बघायला नाही मिळालं, पण मी असं ऐकलं की खूप छान केलेलं आहे त्या लोकांनी. आणि अशीच मेहनत तुम्ही घेत जा. तुम्हाला तुमचे शिक्षक, तुमचे पेरेंट्स, त्यांची तुम्हाला मदत मिळेल. आमच्या वेळी असलं काही नव्हतं. आमच्या वेळेला ना TV, ना मोबाईल, ना लॅपटॉप, काही प्रकार नव्हते. आम्हाला फक्त अभ्यासच करायला लागायचा. आणि त्याच्यातून वर्षातून एकदा कधी डान्स कॉम्पिटिशन असायच्या वगैरे, असं काय काय असायचं. आताचं जग खूप फास्ट आहे. आणि पाटील साहेब जसं म्हणाले इतकं फास्ट आहे की धावता धावता तुम्ही तुमच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेत जा.
असं नका होऊ देऊ की आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगायला शिका, चांगल्या रीतीने जगायला शिका. आतापर्यंत ज्या ज्या काही स्पर्धा झाल्या आहेत त्याच्यामध्ये जे जे विजयी झालेत त्यांचं खूप कौतुक आहे. पण ज्यांना यश नाही मिळालं आहे त्यांनी खचून जाऊ नका. हे काय यश अपयश असतंच, त्याच्यातून सुद्धा आणखीन आपण पुढे जायचं असतं, हरायचं नसतं. हरला ना, ज्याने कच खाल्ली तो राहिला मागेच, पुढे जायचं राहायचं. बस, धन्यवाद. मगाशीच पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे वेळेची सगळ्यांकडेच कमी आहे. मॅडमने देखील आता आपल्याला हा संदेश दिलेला आहे की मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग करावा, आपल्या लोकांमध्ये आपण राहावं, त्यांचा अनुभव घ्यावा, आस्वाद घ्यावा, तसेच विविध कलांचं आपल्यामध्ये छंद जोपासावा. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष छाया कराडकर मॅडम, मी यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी पहिल्यांदा एक वॉर्डमध्ये आलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. मी जो बँड पथक होता तर त्यावेळेस अक्षरशः रोमहर्षक मला वाटलं की एवढं सुंदर कार्यक्रम त्या मुलांनी केलेला आहे तर कौतुक पण कमीच आहे. आपलं जे 53वं विज्ञान प्रदर्शन आहे तर खूप कौतुकास्पद आहे की छोटे छोटे जे मुलं आहेत इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंतचे, तर हे स्वतः त्यांचे मार्गदर्शक असतील किंवा स्वतः काहीतरी इनोव्हेटिव्ह करून काहीतरी करत असतात. जो एंट्रन्सचा प्रोजेक्ट बनवलेला होता तो तर अतिशय सुंदर बनवलेला होता. आय थिंक चंद्रावरती त्यांनी तो प्रोग्राम केलेला होता. खूप आणि खूप सुंदर होता. मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छिते की हे जे गव्हर्नमेंट आहे यांनी खूप छान आपल्याला विज्ञानाच्या संदर्भात भरपूर असे मार्गदर्शन दिलेले आहेत. विज्ञान मेळावा होतो, आपले नाट्य महोत्सव होतात, त्याच्यानंतर इन्स्पायर अवॉर्ड ही तर एवढी सुंदर संकल्पना आहे की एखादा जो विद्यार्थी आहे की त्याने अजिबात 1 रुपयाही खर्च न करता काही जर इनोव्हेटिव्ह केलं तर गव्हर्नमेंट कडून त्याला 10,000 रुपये हे मिळत असतात. एका शाळेचे 5 विद्यार्थी आपण त्याच्यात पार्टिसिपेट होऊ शकतो. तर मला असं वाटतं की बरेचसे म्हणजे यात सगळ्यात जास्त जर महत्वाची भूमिका जी असेल ती तुमच्या विज्ञान शिक्षकाची असते. तर मला असं वाटतं की प्रत्येक विज्ञान शिक्षकांनी जे पण काही आमचे सर्क्युलर असतात ते रेग्युलर फॉलो करा. आता इन्स्पायर अवॉर्ड आपलं झालेलं आहे आय थिंक तालुका स्तराचं. नेक्स्ट इयर जास्तीत जास्त मुलांना तुम्ही प्रेरित करा की जेणेकरून हे विज्ञान प्रदर्शन किंवा इन्स्पायर अवॉर्ड किंवा विज्ञानच्या संदर्भात जे पण काही विषय असतील याच्यासाठी मुलं प्रयत्न करतील. आणि त्यातल्या त्यात आज वेळ आधीच खूप झालेला आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की जे आजचे जे बक्षीस वितरण आहे ते आय थिंक सहशालेय उपक्रमाबद्दलचे आहे. ज्यांना पारितोषिक मिळतील आणि ज्यांना नाही मिळतील कोणीही नाराज व्हायचं नाहीये. नेक्स्ट टाइम पुन्हा चांगली तयारी करायची आहे. अजून आपल्याला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपलं बाकी आहे तेव्हा अजून चांगली तयारी करायची आहे. आणि पुढे वाटचालीसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपल्याला आताच आपल्या लाभलेल्या या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती छाया कराडके मॅडम, ज्या आपल्या एल वॉर्डच्या शिक्षण उपनिरीक्षिका आहेत. विविध योजनांचीही माहिती त्या निमित्ताने त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. पुन्हा एकदा मॅडम आपले धन्यवाद. आज आपण येथे विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ज्या विविध स्पर्धांचं आयोजन करतो या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. यापुढची सूत्र जी आहेत, ज्या गोष्टीसाठी आपण येथे एकत्र जमलेलो आहोत, विद्यार्थी ज्या गोष्टींसाठी उत्सुक आहेत
त्या बक्षिसांचं वितरण करतील. चिकणे सर, मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावे. चिकणे सर. धन्यवाद मॅडम. अतिशय महत्त्वाचा आणि ज्यासाठी आपण इतका वेळ वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे आलेलं आहे. असं म्हणतात, जीतने वाले अलग नहीं होते, जीतने वाले अलग नहीं होते, वे अलग तरह से सोचते हैं, वे अलग तरह से सोचते हैं. आज सहशालेय उपक्रमांतर्गत वॉर्ड स्तरीय स्पर्धांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र ठरलेल्या पहिल्या 3 क्रमांकाच्या मानकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण जे कष्ट घेतलं त्याचा फळ आज स्वीकारणार आहात. आपल्या अभिमानाची ट्रॉफी आज आपण शाळेत आणि घरी घेऊन जाणार आहात. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आपण समूहिक गीत गायन स्पर्धेकडून सुरुवात करूया. मी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण उजवीकडच्या सीडीनं बक्षीस घेण्यासाठी वरती याल आणि बक्षीस स्वीकारल्यानंतर आपण डावीकडच्या सीडीनं खाली उतरणार आहात. म्हणजे गोंधळ होणार नाही आणि लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांना त्या चमचमत्या ट्रॉफ्या तुमच्या हातामध्ये मिळतील. मी सर्वप्रथम विनंती करतो श्रीमती छाया पराडके मॅडम, शिक्षण उपनिरीक्षिका, यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या या प्रथम 3 क्रमांकाच्या मानकऱ्यांना आपण बक्षीस देऊन गौरवित करावं. तृतीय क्रमांक समूह गीत गायन स्पर्धा, ज्यांचं गायन मगाशी तुम्ही ऐकलं, शिवाजी विद्यालय मराठी माध्यम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. हे कोणाला सांगत होते की हा नाश थांबवा, आज सगळ्यांनाच विचार करण्याची गरज आहे आणि या विचारासाठीच तुम्हाला वॉर्ड तर्फे ही चमचमती ट्रॉफी. तृतीय क्रमांक शिवाजी विद्यालय मराठी माध्यम. जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांक लोकमान्य विद्या मंदिर इंग्लिश मीडियम साकीनाका. तयारीत राहायचं आहे. समूह गीत द्वितीय क्रमांक लोकमान्य विद्या मंदिर इंग्लिश मीडियम साकीनाका. धावत यायचं आहे. लवकर यायचंय. इकडे या. अरे इकडे नाही वाटत मॅडम. आणि मला वाटतं सर्वांना हे नंबर्स आपल्याला समजलेले आहेत, त्यामुळे पुढच्यांना तयार राहायचं. प्रथम क्रमांक मायकल हायस्कूल कुर्ला. प्रथम क्रमांक मायकल हायस्कूल कुर्ला. बँड स्पर्धा तृतीय क्रमांक लोकमान्य विद्या मंदिर. बँड स्पर्धा. चला लवकर या. आपल्याला सर्वांना नंबर माहिती आहेत कारण या स्पर्धांचे निकाल आपल्या शाळेमध्ये कळवण्यात आले होते. द्वितीय क्रमांक ज्यांचं संचलन आपण आत्ता पाहिलं ते विवेकानंद इंग्लिश हायस्कूल. तयारीत राहायचं आहे. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारतायत लोकमान्य विद्या मंदिर.
विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, मॅडम असतील तर या. मॅडम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारतायत विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका. प्रथम क्रमांक AKI उर्दू गर्ल्स हायस्कूल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. यापुढे आहे लेझिम स्पर्धा. तृतीय क्रमांक प्रबोधन कुर्ला हायस्कूल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. लेझिम स्पर्धेसाठी 40 विद्यार्थी घेऊन हे संचलन करायचं असतं, सोपं काम नाही आहे. द्वितीय क्रमांक तयारीत राहा. स्वामी विवेकानंद हायस्कूल लेझिम स्पर्धा. द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल. प्रथम क्रमांक मायकल हायस्कूल. धन्यवाद शिर्के सर. यानंतर मी श्रीमती वनिता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिके द्यावीत. ड्रॉइंग कॉम्पिटिशन प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारतायत मायकल हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक. ड्रॉइंग कॉम्पिटिशन मी वनिता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही बक्षिसं द्यावीत. तृतीय क्रमांक ज्युनियर गट विद्या विकास हायस्कूलचे गुंजन प्रकाश बायकर आलेत का? गुंजन. द्वितीय क्रमांक सिद्धी उमेश खांडकर शिवाजी हायस्कूल. गुंजन हाँ जल्दी आ. उपस्थित गुंजन बायकर. प्राचार्यांना एक थोडीशी छोटी विनंती आहे की आपले शाळेचे विद्यार्थी नसतील तर कृपया शिक्षकांनी पुढे येऊन पटकन बक्षीस स्वीकारायचं. द्वितीय क्रमांक सिद्धी शिवाजी हायस्कूल. प्रथम क्रमांक जैन साचे विमल CSE मायकल हायस्कूल. ताबडतोब यायचं आहे. ड्रॉइंग कॉम्पिटिशन ज्युनियर गट प्रथम क्रमांक जैन साचे विमल मायकल हायस्कूल. ड्रॉइंग कॉम्पिटिशन सीनियर गट तृतीय क्रमांक सोनम साईनाथ बनसोडे प्रबोधन कुर्ला हायस्कूल. द्वितीय क्रमांक वल्लाल आर्या दीपक टेरेसा हायस्कूल. आणि प्रथम क्रमांकाने तयार राहा
सुतार ध्रुवा सुनील मायकल हायस्कूल. द्वितीय क्रमांक तेरेजा हायस्कूल वल्लाल आर्या दीपक. प्रथम क्रमांक सुतार ध्रुवा मायकल हायस्कूल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. यापुढे त्या विधिकारी तयार व्हायचे, पटकन यायचे, बक्षीस घ्यायचे, आपल्या जागेवर जायचे, वेळ जास्त घेऊ नका. मी श्री हरीश सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील बक्षिसं द्यावीत. एक पात्री अभिनय ज्युनियर गट तृतीय क्रमांक आयशा राजीव रंजन झा सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल ज्युनियर कॉलेज. आयशा बक्षीस घेताना क्रमांक द्यायचा आहे. द्वितीय क्रमांक आयशा फयाज हकीम अंजुमन तबलीगुल हायस्कूल. जरा फास्ट या, तुमचा उत्साह. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देत आहेत आयशा फयाज हकीम. आणि प्रथम क्रमांक मनसुरी इज्मा सेंट जोसेफ हायस्कूल. यापुढील ट्रॉफी देण्यासाठी मी ठाकरे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यावी. एक पात्री अभिनय स्पर्धा सीनियर गट तृतीय क्रमांक आयुष रविशंकर चतुर्वेदी. आयुष रविशंकर चतुर्वेदी मानव विकास विद्यालय. द्वितीय क्रमांकाने तयार राहा रिया सारंग होली क्रॉस हायस्कूल. प्रथम क्रमांक अन्सारी उमैमा सेंट जोसेफ हायस्कूल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमच्या टाळ्या या पुढच्या वर्षीच्या स्पर्धकांसाठी प्रोत्साहन असतील. कॉलेज ग्रुप तृतीय क्रमांक चौधरी शाहिस्ता अंजुमन अंजुमन इस्लाम आलाना ज्युनियर कॉलेज. एक पात्री अभिनय कॉलेज ग्रुप. चला फटाफट या. आपला बक्षीस कोणत्याही जागी आपल्याला माहिती. द्वितीय क्रमांक खान आयशा जमील ईडन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. सर इथे स्टेजवर उपस्थित आहेत. कॉलेज ग्रुपमध्ये एक पात्री अभिनयात शेख दानिया रफीक बंट संघ. शिक्षक गट एक पात्री अभिनय
मी मुद्दाहून वनिता मॅडमला विनंती करेन पुन्हा एकदा आपल्या हस्ते अभिनयाचं शिक्षक गटाचं पारितोषिक द्यावं. तृतीय क्रमांक समता विद्या मंदिर साकीनाका भारती एस पवळे मॅडम. अभिनयच आहे आणि तुमच्या हस्ते दिलं हे अतिशय महत्त्वाचं. द्वितीय क्रमांक शिक्षक गट शेख फरहजा अंजुमन अलाना इंग्लिश स्कूल. चलो दौड़ के. प्रथम क्रमांक फिर एक बार सलमा खान सेंट जोसेफ हाई स्कूल. लोकनृत्य स्पर्धा तृतीय क्रमांक समता विद्या मंदिर. ताबडतोब या. तृतीय क्रमांक समता विद्या मंदिर लोकनृत्य स्पर्धा. आंबा बाजूला होता. ज्युनियर गट द्वितीय क्रमांक सिंहगड स्प्रिंगडेल हायस्कूल. द्वितीय क्रमांक सिंहगड स्प्रिंगडेल हायस्कूल. आणि पुढच्या प्रथम क्रमांकाने तयार राहायचं आहे. प्रथम क्रमांक सेंट मेरीज मलंकरा हायस्कूल. प्रथम क्रमांक लोकनृत्य स्पर्धा सेंट मेरीज मलंकरा हायस्कूल. पुढच्या लोकनृत्य स्पर्धा सिनियर गटानं तयार राहायचं आहे. तृतीय क्रमांक समता विद्या मंदिर. बराबर चल रहा है. बराबर चल रहा है. सीनियर गट द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय. लोकनृत्य स्पर्धा. आणि प्रथम क्रमांक लोकनृत्य स्पर्धा विवेकानंद इंग्लिश हायस्कूल. मी छाया पराडके मॅडम यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील बक्षिसं द्यावी. वाद्य संगीत स्पर्धा तृतीय क्रमांक ज्युनियर ग्रुप शिवाजी विद्यालय काजूपाडा तनय कमलेश कानडे. याला आत्ताच आपण स्टेजवर तबला वाजवताना पाहिलं. सुंदर तनय, शाबास. द्वितीय क्रमांक श्वेत रमेश संगपाळ सेंट मेरीज मलंकरा हायस्कूल. धावत या. आणि प्रथम क्रमांक संतोष धोन हॉली क्रॉस हायस्कूल.
वाद्यसंगीत सिनियर गट तृतीय क्रमांक राम गोपाल यादव, सेंट मेरीज अलंकर हायस्कूल. सिनियर गट वाद्य संगीत स्पर्धा द्वितीय क्रमांक वेद प्रमोद जाधव, सेंट अंतोनी हायस्कूल. कमॉन वेद, सेंट अंतोनी. नाहीये कोणी? आणि प्रथम क्रमांक वाद्य संगीत पारस रवींद्र शेळके, मायकल हायस्कूल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. धन्यवाद. यापुढील वक्तृत्व स्पर्धेची बक्षिसं अनाऊन्स करण्यासाठी मी विनंती करतो विवेक इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक डॅरेल सरांना. कृपया आपण माईकचा ताबा घ्या. थँक्यू जिग्नेश सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. Now everybody are awake, I think so. So I request each and every candidate who is getting the prize to come early further so that we can wind up our program very faster. Now I request the third prize for the elocution competition, that is Sahi Rajendra Rani from Shivneri Vidya Mandir. Sahi Rajendra Rani, Shivneri Vidya Mandir. Second prize for the elocution competition, Swara Jadhav, प्रबोधन माध्यमिक विद्यालय कुर्ला. सर या तुम्ही आमचे प्रिन्सिपल आहेत. Education competition in Marathi medium. The first prize goes to Riddhi Datta Maske, Pant Valawalkar High School. First prize, Riddhi Datta from Pant Valawalkar High School. Now we are coming to the Marathi Madhyam senior group of elocution competition Rakta Spardha. The third prize goes to Diksha Deepak Talekar, Savitribai Phule, Mulinji Shala. Savitribai Phule. The second prize goes to Samruddhi Prashant Kadam, Shivaji Vidyalay Kajupada. Second prize in elocution competition, Marathi medium senior group. The first prize goes to Ishwari Mahendra Wagmare, Mahila Mandal Sanchalit High School, Kurla.
The first prize for senior group Marathi medium वक्तृत्व स्पर्धा Elocution competition for college level Marathi medium. The third prize goes to Jayesh Santosh Gadi, Sheikh Ishwardas Bhatia High School and Junior College. The second prize goes to Asmita Ambadal Gade, that is from Swami Vivekanand Vidyalaya and Junior College. The first prize for the elocution competition in college level Marathi medium goes to Diksha Arun Jagtap from Savitribai Phule Girls High School and Junior College. Now we come to the elocution competition. Teachers Marathi medium. The third prize goes to Manali Mohan Taratke, that is Samta Vidya Mandir. The second prize goes to Sonali Manoj More, Kartika High School and Junior College. The first prize in elocution competition in teachers goes to Raju Sonavne, Saint Mary Malankara High School. Education competition, Hindi medium junior group, Hindi medium junior group. The third prize goes to Ankita Sunil Saroj from Manav Vikas Vidyalaya Sakinaka. Manav Vikas. The second prize goes to Chaudhary Purnima from Yogi Raj Shri Krishna Vidyalaya. Now may I request Hanesh sir to be aware of other prizes. Elocution competition Hindi medium. The teachers goes to Sukh Sagar Tiwari from Swami Vivekananda High School, Hindi High School. क्या नाम है, नाम क्या है? शेख हसीन. The senior group Hindi medium elocution competition. The third prize goes to Sheikh Hafina Bano, Swami Vivekananda High School. The second prize goes to Chaurasia Sunil
for Yogiraj Shri Krishna Vidyalay. Education competition teachers group Hindi medium goes to Sukh Sagar Tiwari Swami Nityanand High School. Swami Nityanand Hindi High School. क्या नाम है? पायल पायल। Education competition junior group. The third prize goes to Ansari Shahida for Anjuman Tabligh Islam Urdu High School. Urdu medium education competition. The second prize goes to Jubia Amjad Khan, Shah-e Islam Urdu High School. Urdu Madhyam Varvakta Spardha Education Competition. The first prize for the education competition in Urdu medium goes to Sir Khod Mustaq Ahmed, Anjuman Islam Girls High School. Please clap for everybody. Education competition senior group, Urdu medium. The third prize goes to Humaira Mahmood Alam, Anjuman Islam Allana Girls High School. Anjuman Islam Allana Girls High School, Humaira. The second prize for the Urdu medium education competition goes to Ansari Fatima Rizwan, Anjuman Tabligh Islam Urdu High School. The first prize goes to Shah Alim Khatun from Anjuman Khairul Islam Urdu High School. Now may I request Gaudi sir to come further and give the prizes. Please sit, nobody will go. Please sit. Now little prizes are left. Please sit. Teachers Urdu medium group for education competition. The third prize goes to Gulam Shabir Ched, that is Gulchane Millat Urdu High School. Gulchane Millat Urdu High School. The second prize goes to Syed Shah Faisal MA Urdu High School. The first prize in teachers Urdu medium education competition goes to Yasmin Bano Ansari, Anjuman Khairul Islam Urdu High School.
Now we come to education competition, English medium, junior group. The third prize goes to Sheikh Ikra Shabir for Kedarnath Vidya Mandir School, Kedarnath. The second prize for the education competition English medium goes to Ansari Afia Muhammad Taha, Michael High School. Please clap, everybody please clap, requesting. The first prize for education competition English medium junior group goes to Khan Nausheen Khatun, Anjuman Shani Islam English High School. Education English medium senior group goes to Khan Manha Saint Joseph High School. Saint Joseph High School. The second prize for education competition senior group goes to Sheikh Altamash Muhammad Parvez Teresa High School. The first prize goes to Arari Sidra Muhammad Saeed Michael High School. Now may I request Shinde sir to give for the prizes. Group number 3 election competition English medium college level English medium. The third prize goes to Sana Sheikh Band Sangha Setti Junior College. The second prize goes to Halima Raza Khan Swami Vivekanand Vidyalaya and Junior College. The first prize goes to Aisha Jamil Khan, Eden High School and Junior College. Now we come to group number 4, that is teachers in English medium. The third prize goes to Tasneem Sayyed, Siagarh Spring Junior College. The third prize. The second prize for the teachers in English medium in elevation competition goes to Alpesh Kotari, Marceline Junior College. ये अनाउंस करो एक नाम जल्दी हिंदी का
और बुला लो जल्दी से। कोई ऐसे सर स्टेज पर भाई The first prize in the teachers group English medium elocution competition goes to Salma Khan, Saint Joseph High School. Saint Joseph High School. मानव विकास को मानव विकास का ही बोलना है ना आपको। नहीं ये आपका बाकी है सेंट जोसेफ फर्स्ट। फर्स्ट ना नीचे। The first prize for elocution competition teachers group goes to Salma Khan from Saint Joseph High School. Very talented one. Now we come to the next level, that is Gujarati medium, the junior group in elocution competition. The first prize goes to Asha Rajesh Parmar, Shri Gujarati Samaj Vidya Mandir. Asha Rajesh Parmar from Gujarati Samaj Vidyalay. The senior group in elocution competition goes to Nisha Rajesh Parmar, Shri Gujarati Samaj Vidyalay. Now I request Raju Thakre sir to give the vote of thanks. शेवटचा गोड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती छाया परांडे मॅडम, शिक्षण उपनिरीक्षक मुंबई उत्तर विभाग या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आजच्या विशेष अतिथी असलेल्या विनिता शिंदे मॅडम, त्याचबरोबर बांदेलगे सर, चंद्रकांत पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. यानंतर सगळे हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो. सर्व विद्यार्थ्यांनी समोरच्या गेटने बाहेर जायचं, कुणीही इकडच्या मेन गेटने बाहेर जायचं नाही आणि कुणीही प्रोजेक्ट न्यायचे नाहीयेत. प्रोजेक्ट बघण्यासाठी उद्या सुद्धा विद्यार्थी आपल्या वॉर्डमध्ये येणार आहेत, त्यामुळे कुठलंही साहित्य न्यायचं नाहीये. समोरच्या मेन गेटने बाहेर पडायचं. सर्व मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांना मी अशी विनंती करतो की विद्यार्थ्यांना समोरच्या गेटने हळूहळू न्यायला सांगा. बाहेर पडावे अशी त्यांना विनंती करतोय. त्यांना मदत करावी. कोण आहे? सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, गेटमधून बाहेर पडताना सावकाश रहदारीचे